एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी जीडी भरती 2025 निघत आहे आणि जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी ही एसएससी जीडीची भरती निघत आणि या भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे। तर कोणत्या तारखेपासून एसएससी जीडी भरतीचे नवीन या ठिकाणी भरती निघणार आहे, कोणत्या तारीखपासून ही भरती निघणार आहे आणि एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर आता जे एसएससी जीडीचे पेपर झाले, आन्सर की आले आणि भरपूर मुलं यावर्षी नवीन होते, तर भरपूर मुलांचा चांगला एसएससी जीडीचा पेपर या ठिकाणी गेलेला नाही आहे। ठीक आहे, तर ज्यांचा सुद्धा चांगला या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा पेपर गेला नाही आहे, तर तुमच्यासाठी चांगली ही सुवर्ण संधी निघून येत आहे। तर नवीन एसएससी जीडी भरतीची तारीख या ठिकाणी आलेली आहे। तर कोणत्या तारीखपासून एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। पेपर कधी असणार आहे, तर त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा एसएससी जीडी भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बीएसएफ, सीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा असते। तर दरवर्षी जे एसएससी जीडीची भरती निघते आणि ह्या वर्षी सुद्धा एसएससी जीडी भरतीची या ठिकाणी तारीख या ठिकाणी आलेली आहे। तर एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होते, तर पहा 11 नोव्हेंबर 2025 पासून एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे चालू होतं आणि 15 डिसेंबर 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे आणि एप्रिल ते मार्च महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी पेपर असणार आहे 2026 मध्ये। ठीक आहे, तर आतापासून तुमच्याजवळ भरपूर टाइम आहे। ज्या आपण विद्यार्थ्यांना येणारे एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, कारण की एसएससी जीडी भरतीची तारीख या ठिकाणी आलेली आहे। ठीक आहे, तर फॉर्म भरणे तुमच्या नोव्हेंबर महिन्यापासून चालू या ठिकाणी होणार आहे 11 नोव्हेंबर पासून आणि मार्च एप्रिल 2026 मध्ये तुमचा एसएससी जीडी भरतीचा पेपर असणार आहे। तर इथून जर पाहिलं आपण 1 वर्ष तुमच्याजवळ या ठिकाणी टाइम आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली फॉर्म भरू शकता एसएससी जीडी भरतीमध्ये। ठीक आहे, आणि एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी। ठीक आहे, एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। ठीक आहे, तर एवढं यामध्ये वयोमर्यादा लागते आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते आणि एससी एसटी कॅटेगरीला एसएससी जीडी भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नसते। ठीक आहे, आणि एसएससी जीडी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते। ठीक आहे, आणि एसएससी जीडी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असते, यामध्ये लेखी परीक्षा असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असते, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर पेपर कशा प्रकारे असते, तर पहा जनरल नॉलेजचे यामध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर ह्या दोनपैकी आपल्याला एक निवडा लागते, त्याचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर टोटल 80 प्रश्न एसएससी जीडी भरतीच्या परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। 160 मार्काचा पेपर असते आणि 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। ठीक आहे, आणि पेपरसाठी जो टाइम भेटते आपल्याला 1 घंट्याचा टाइम एसएससी जीडी भरतीच्या पेपरासाठी भेटते। तर 1 घंट्यामध्ये आपल्याला तो पेपर सोडवावा लागते। ठीक आहे, तर 1 घंटा जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या हा जिंदगीचा पूर्ण सवाल असते, एक लक्षात ठेवा। 1 घंट्याचा म्हणजे एवढं त्यामध्ये ताकद आहे, तर 1 घंट्याचाच त्या ठिकाणी पेपर असते। तर 1 घंट्यामध्ये आपली जिंदगी बदलू शकते किंवा आपली जिंदगी नाही बदलू शकत, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर वेळेला खूप महत्त्व आहे। आता तुम्ही एसएससी जीडीचा ज्यांचा सुद्धा पेपर झाला असेल तर त्यांना माहित आहे आपला 1 घंटा या ठिकाणी कशा प्रकारे गेला एसएससी जीडी भरतीचा पेपर सोडवताना। ठीक आहे, तर खूप यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मेहनत करायचे एसएससी जीडी भरतीमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे।
तर अशा प्रकारे जे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 1 घंट्याचा टाइम पेपरसाठी असते आणि निगेटिव्ह मार्किंग असते SSC GD भरतीमध्ये 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे SSC GDच्या पेपरामध्ये। अशा प्रकारे SSC GDचा तुमचा सर्वात अगोदर पेपर होणार आहे आणि पेपर झाल्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर SSC GD भरतीचं तुमचं ग्राउंड यामध्ये असणार आहे। तर उंची किती लागते SSC GD भरतीमध्ये तर 170 सेंटीमीटर उंची लागते यामध्ये आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर उंची लागते। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। आणि ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांचं जर पाहिलं तर महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, ठीक आहे। तर एवढे यामध्ये उंची लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यानंतर उंची झाल्यानंतर यामध्ये जे ग्राउंड आहे तर SSC GD भरतीमध्ये ग्राउंड किती आहे तर SSC GD भरतीमध्ये एकच इव्हेंट आहे, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग SSC GD भरतीमध्ये 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी येणार आहे तर ते 5 किलोमीटर रनिंग पास या ठिकाणी होणार आहे। 5 किलोमीटर रनिंग ते ग्राउंड त्या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे, ठीक आहे। आणि ज्या पण पुरुष उमेदवारांचा 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा जवळपास 24 मिनिटाच्या वरती गेला तर फेल सुद्धा केला जाणार आहे, अपात्र सुद्धा केला जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला ग्राउंड क्वालिफायच करायला लागते, 5 किलोमीटर रनिंग आहे यामध्ये 24 मिनिटाच्या अंदर आपल्याला मारायचे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 8.5 मिनिटामध्ये या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायचे। महिला उमेदवारांसाठी एकच इव्हेंट आहे SSC GD भरतीमध्ये तर 1600 मीटर रनिंग यामध्ये महिला उमेदवारांसाठी ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, रनिंग पास या ठिकाणी 1600 मीटर असणार आहे, ठीक आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांना जास्त टाइम या ठिकाणी लागला तर त्या महिला उमेदवार फेल सुद्धा केला जाणार आहे, अपात्र सुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे, ठीक आहे। तर असं एवढं ग्राउंड आहे आणि ग्राउंडला जे यामध्ये मार्क नसते जसे पोलीस भरतीमध्ये ग्राउंडला मार्क असते तसे SSC GD भरतीमध्ये ग्राउंडला एकही मार्क नसते, फक्त त्यामध्ये कसं असतं की ते फिजिकल टेस्ट आपल्याला त्या टाइमच्या अंदर त्या ठिकाणी पास करायचे, ठीक आहे। जे पण विद्यार्थी त्या फिजिकल जे 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंदर आले ते जे फिजिकल त्या ठिकाणी क्वालिफाय असते, ठीक आहे। फक्त जे तुम्ही त्या टाइमच्या अंदर आले तर पास असता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मार्क वगैरे SSC GDच्या ग्राउंडला मार्क नसते तर ते क्वालिफाय असते, ठीक आहे। तर अशा प्रकारे SSC GD भरतीचा ग्राउंड असते आणि ग्राउंड झाल्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल झालं, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस SSC GD भरतीची आहे, ठीक आहे। तर SSC GDचे जे विद्यार्थी मित्रांनो लवकर या ठिकाणी फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे आपापला या ठिकाणी प्लॅन बनवून घ्या आणि आतापासून सेल्फ स्टडी करा। ज्यांना सुद्धा SSC GD भरतीमध्ये 2025-26 मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, जे पण 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून अभ्यास करणार आहे तर त्यांचं सिलेक्शन SSC GD भरतीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, ज्यांचा काहीच अभ्यास नाही तर तुम्ही आतापासून जरी अभ्यास केला तर नक्की तुम्ही या ठिकाणी SSC GDचा पेपर काढू शकता, ठीक आहे। तर आतापासून जेवढा पाहिजे म्हणजे भरपूर टाइम तुमच्याजवळ SSC GD भरतीच्या पेपरासाठी आतापासून उरलेला आहे, ठीक आहे। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून SSC GDचे चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, ठीक आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय